नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, ब्लाइंड वर्ल्ड विथ ज्योत्स्ना ह्या आपल्या एकमेव ब्रेन मराठी यूट्यूब चॅनलवर मी ज्योत्स्ना अर्थात तुमची फेवरेट टीचर जो टीचर तुमचं मनापासून स्वागत करते। तर आपण आता इंग्रजी मुळाक्षरं बघत आहोत। पहिले दोन भाग तुम्ही जर बघितलेच असतील तर आपण अप्पर सेल आणि मिडल सेलचा अभ्यास केला आणि पहिली 10 मुळाक्षरं ए पासून ते जे पर्यंत आपण बघितली। आता आज आपण ह्याच्या पुढची 5 मुळाक्षरं बघणार आहोत। तर काय तर KLMNO ही 5 मुळाक्षरं बघणार आहोत। तर ती आपण कशी लिहावी कशी वाचावी हे तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे आणि तुमची काही तुम्हाला प्रश्न असतील किंवा काय अडचणी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। तर आपण सुरुवात करूया आजची मुळाक्षर। तर पहिलं मुळाक्षर आहे के। तर के चे डॉट आहेत 1 आणि 3। के चे डॉट आहेत 1 and 4। तर हे लिहिताना आपल्याला कसं लिहायचं आहे के तर उजव्या बाजूला अप्पर सेलमध्ये 1 आणि सगळ्यात लोअर सेलमध्ये 3 1 3 के। हे तुम्ही आता इथे बघू शकता, इथे स्पर्शाने पण मुलं बघू शकतात, अंध व्यक्ती आणि जे डोळस असतील ते इथे बघू शकतात की इथे 2 गडद रंग आहेत आणि इथे रिकाम्या जो गोल्या आहेत तिथे काही नाही आहे। तर 1 3 के 1 3 के। त्याच्यानंतरचं लेटर आहे एल। एलचे डॉट आहेत 1 2 3। एलचे डॉट आहेत 1 2 3। तर हे लिहिताना आपल्याला कसं लिहायचे आहेत तर उजव्या बाजूने 1 2 3, उजव्या बाजूने अप्पर सेलला 1, लोअर मिडल सेलला 2 आणि लोअर सेलला 3। 1 2 3 एल। आणि वाचताना हे आपण कसे वाचणार आहोत तर वाचताना हे आपण असे लिहिताना आपण उजव्या बाजूने लिहिलेत पण वाचताना आपल्याला हे डाव्या बाजूने वाचायचे आहेत। त्याच्यानंतर आपण पुढचा अल्फाबेट बघणार आहोत एम। तर एमचे डॉट आहेत 1 3 4। एमचे डॉट आहेत 1 3 4। आता हे लिहिताना कसं लिहायचं आहे तर उजव्या बाजूला सगळ्यात अप्पर सेलमध्ये 1, त्याच्यानंतर सगळ्यात लोअर सेलमध्ये 3 आणि परत अप्पर सेलमध्ये डाव्या बाजूला 4 1 4 1 3 4। हे तुम्ही बघू शकता 1 3 4 एम। त्याच्यानंतरचं आपलं डॉट आहेत एन। एनचे डॉट आहेत 1 3 4 5। एमचे डॉट आहे एनचे डॉट आहेत 1 3 4 5। तर 1 3 4 5 आपल्याला कसं लिहायचं आहे तर राईट साईडला उजव्या बाजूला अप्पर सेलमध्ये 1 लिहायचं आहे आणि लोअर सेलमध्ये 3 लिहायचं आहे। अप्पर सेलमध्ये 1 लिहायचं आहे, लोअर सेलमध्ये 3 लिहायचं आहे। त्याच्यानंतर डाव्या बाजूला अप्पर सेलमध्ये 4 लिहायचं आहे आणि मिडल सेलमध्ये 5 लिहायचं आहे। तर एनचं डॉट काय आहे तर 1 3 4 5। त्याच्यानंतर आपण बघणार आहोत एन आपण बघितलं। त्याच्यानंतर आपण बघणार आहोत ओ। तर ओचे डॉट आपल्याला काय आहे तिथे तर 1 3 5। ओचे डॉट आहेत 1 3 5। तर आपण इथं लिहिताना कसं लिहायचं आहे तर उजव्या बाजूने सगळ्यात अप्पर सेलमध्ये 1 लिहायचं आहे, त्याच्यानंतर उजव्या बाजूला लोअर सेलमध्ये 3 लिहायचं आहे आणि डाव्या बाजूला मिडल सेलमध्ये 5 लिहायचं आहे। अप्पर सेलमध्ये परत सांगते, अप्पर सेलमध्ये वरच्या बाजूला 1 लिहायचं आहे, नंतर डावीकडे नंतर उजव्या बाजूलाच लोअर सेलमध्ये 3 लिहायचं आहे आणि डावीकडे मिडल सेलला 5 लिहायचं आहे। तर आपण कुठली अक्षरं बघितली तर KLMN आणि O ही 5 मुळाक्षरं आपण बघितली आहेत। तर तुम्हाला मी एकदा परत सांगते की सगळ्यांचे डॉट सांगते। तर केचा डॉट आहे 1 3 के 1 3 के। त्याच्यानंतर एलचा डॉट आहे 1 2 3 एल 1 2 3 एल। नंतर एमचा डॉट आहे 1 3 4 एम 1 3 4 एम। त्याच्यानंतर एनचा डॉट आहे 1 3 4 5 एन 1 3 4 5 एन आणि ओचा डॉट आहे 1 3 5 ओ 1 3 5 ओ। आता हे जी मुळाक्षरं आहेत ती मी तुम्हाला डॉट सांगितले, हे तुम्ही त्या डॉटनुसार लक्षात न ठेवता त्यांच्या आकाराने लक्षात ठेवायचे तुम्हाला। म्हणजे केचा आकार स्टँडिंग लाईन आहे, एक तुटक स्टँडिंग लाईन आहे। एलचा आकार एक सरळ रेष आहे, ही तुटक रेष आहे केचा आकार। त्याच्यानंतर एमचा आकार हा एक त्रिकोण आहे, एक कोन आहे। नंतर एनचा आकार एक तुटक रेष आणि एक छोटी रेष।
नंतर ओचा आकार, हा एक त्रिकोण आहे, ओचा आकार म्हणजे त्रिकोण. तर ह्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा. बघा तुम्ही ब्रेल जेव्हा लिहिता वाचता तेव्हा त्याचे डॉट पाठ न करता त्याचे जर आकार तुम्ही पाठ केले किंवा आकार जर डोळसाने लक्षात घेतले किंवा अंध व्यक्तींनी सुद्धा आकार त्याचे ओळखले तर तुम्ही लवकरात लवकर ब्रेल शिकाल. तर ह्या भागात आपण इथेच थांबूया आणि पुढचे मुळाक्षर बघण्यासाठी आपण पुढच्या भागात भेटूया. तोपर्यंत तुम्हाला काही अडचणी असतील, काही कळलं नसेल तर तुम्ही कमेंटद्वारे नक्की मला विचारा. तर आपण परत पुढच्या भागात भेटूया. नमस्ते.